माझे 2 हात केले, मी 2 हात केले ना तर त्याचा फणा मॅच होते. एक पलीकडून येऊ का? आलो हो. बापरे, नाग किती वर चढलंय. आला कसा हा इथे? बापरे, एवढा मोठा नाग सिमेंट आहे खाली. हा ना, सिमेंट आहे ते, थंड लागत. कुठून आणला हा? इथे खालूनच गेलाय तो वरती, थंड लागतंय म्हणून. खालून वरती आला? म्हणून लय वेळचा बसला, आता तास झालाय, हालत पण नव्हता. अच्छा, खाली मोठा आहे, मोठा आहे, खरंच मोठा आहे. तुम्ही बघितलं त्या दिवशीचा. तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. या ठिकाणी बघू शकता कन्स्ट्रक्शनचं काम चाललंय. इथे शिडी लावलेली कोपऱ्यात आणि खूप असा मोठा नाग या शिडीवर चढून एकदम उंचावर जाऊन बसलाय. याहीपेक्षा उंच तो चढला असता जर त्याला वरती सपोर्ट मिळाला असता तर, पण आता याच्या पुढे त्याला सपोर्ट नाहीये, वरती चढला. आधी सगळ्यात आधी कोणाला दिसला होता? मला फोन केला त्यांनी, काम करा फोन केला. तुम्हाला दिसला होता दादा? म्हणजे तुम्ही काम करत होते तेव्हा दिसला का? शिडी घ्यायची होती होय. म्हणजे इथं काम चालू नव्हतं आज? चालू आहे ना, काम चालू. वरती लेडीज अडकल्या, लेडीज अडकलेत. बोलवा त्यांना, खाली येऊ द्या. या म्हणा खाली, काही टेन्शन नाही. हा, तुम्ही नका लोट घेऊ. आज खपली तरी काही येणार नाही. 5 वर्ष बघा फडी कसा आहे दोस्त तुमचा. मला बीपी वाल्यानी लांब जावा. जाऊ द्या, कालच या 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 ताई, खाली नका घाबरू, जावा बिंदास्त. अरे बाबी पकडने के लिए आए, हाँ, टेंशन मत लो. नाग खरंच खूप मोठा आहे. आता कसा आला काय आला काय आयडिया नाहीये, पण ज्यावेळेस त्यांनी बघितला त्यांना ही शिडी हवी होती तर तो शिडीवरच बसलेला मित्रांनो, त्यामुळे त्यांना दिसला. खूप मोठा असं डोकं आहे नागाचं. विषारी जातीचा हा साप. आपल्या भागामध्ये जे काही विषारी साप येतात, जसं की नाग हा झाला, घुण झाली, मण्यार झालं, फुरसे झालं, आणखी पण आहेत, पण कॉमनली आपल्या भागामध्ये हे जास्त मिळतात. नाग हा शिडीवर नाही, झाडावर सुद्धा आरामशीर चढू शकतो. झाडावर देखील चढतो. शिडी त्याच्यासाठी काहीच नाहीये चढायला. हा पण अशा प्लेन भिंतीवर नाही चढत. रेस्क्यू करून घेऊ याला. तुमचं पण बांधकाम चालू असेल किंवा तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठे कन्स्ट्रक्शन चालू असेल, तुमचं स्वतःचं असू द्या किंवा इतर कोणी जे व्हिडिओ बघते, तर त्यांच्यासाठी मी हे सांगेल की बांधकामाच्या ठिकाणी थंडावा जास्त असतो, त्याच्यामुळे त्या ठिकाणी बेडूक वगैरे लागतात रात्रीचे, आणि त्यांच्या पाठीमागे साप त्यांच्या शिकारीच्या शोधात येत असतो. प्लस अडचण जास्त असते. प्लायवूड झालं, वाशे झालं, अशी अडचण जास्त असते. त्याच्यामुळे लपायला सापांना जागा भेटते आणि ते घुसतात. आता ह्याला मी खाली रेस्क्यू करून घेते. अजून तो बघा कसं टकमक टकमक सगळ्यांकडे बघते. तो मोठा फणा आहे. माझा हात पण बारीक आहे त्याच्या फण्यापुढे. माझा असा हात केला तर माझे 2 हात केले, मी 2 हात केले ना तर त्याचा फणा मॅच होतोय. एका हाता एवढा नाहीये, 2 हात एवढा आहे. मोठा फणा आहे त्याचा. याला हिंदीमध्ये घेऊन पण बोलतात आणि आपल्या मराठी भाषेत भारतीय नाग, इंग्लिशमध्ये इंडियन स्पेक्टॅकल कोब्रा, अशी त्याची नावं आहेत. आता रेस्क्यू करून घेते, बघूया त्याचे काय रिॲक्शन असणार आहे. अजून शांत आहे, पण हात लावला की भडकणार आहे तो. नाही नाही काढा ना, घ्या. हलू नका लई, जा खाली, नाही तर खाली नाही नाही
सांगा नंतर सांगेन तुम्हाला ते मी काय ड्रेस घातले नाही बाबा, हात लांब आहे माझा, पण तरी पण एवढं मोठं आहे माझ्या हाईट पेक्षा मोठं आहे. माझ्या हातापर्यंत येते. भाऊ यो 3 वेळेस माझ्या पाय खालून गेला बरं का हे, तुला सांगितलं होतं ना मागच्या वेळेस. हा इथेच फिरतो तो गाडी गाडी गेली, गाडी गेली गाडी आली की वाजत वाजत. हे आणू का रे? खातावर आहे बघ ना, बघ आज माग जा ना का घरात जायचं आहे? ऐसा करो ना ना आपको दिखेगा ना उनको दिखेगा, वो गटर का पानी दिख रहा होगा. हाँ जाएगा जाएगा. याला याला आपल्या आता मिरवणुकीत सोडू की त्याला संध्याकाळी बोल ना. दुसरीकडे जायची त्यांना, दुसरा कॉल आहे. कानांची आवाज करतच गेलाय तसं.